काही दिवसामध्ये काही नवीन कामाची भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या संदर्भात पार्टी लेवलला नारळ फोडले गेले. एकाही कार्यक्रमाला मला मी नाही येईल याचीच काळजी घेतली, मला निमंत्रित केलं गेलं नाही. आणि काही स्थानिक पातळीवर कुणी बोलवलं असेल पण पण ते पाहता पाहता मला असं चित्र निदर्शनात आलं की पक्षाच्या बैठका आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मला दुय्यम स्थान म्हणजे न बोलावल्यासारखं, पार्टीत असून जर पार्टीमध्ये नसल्यासारखं जर तुम्हाला वागणूक देत असतील तर मला आता आपल्या सगळ्यांच्या पुढे एवढीच मत व्यक्त करायचं आहे का एकतर सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये मी दीर्घकाळ काम केलं, 35 वर्ष काम केलं. पण मला असं वाटतं की मला संधी मिळावी, लोकांचा अट्टास आहे, रेटा आहे. आणि जर हे सगळे कुणी या गोष्टीकडं पाहत नसतील तर माझ्यापुढं दोनच पर्याय शिल्लक राहिले. एकतर सलेंडर व्हावं लागेल किंवा राजकारणातून परिपूर्ण थांबावं लागेल. अन्यथा काही भूमिका घ्यायची असेल तर लढावं लागेल. लढावं या मरावं या दोनच भूमिका शिल्लक आहेत. आणि म्हणून ही सगळ्या गोष्टीची आपल्याशी चर्चा करावी, म्हणून मोकळ्या मनाने चर्चा करावी. तुम्ही दिलेली साथ मी पाहिलेली आहे, तुम्ही माझ्या चांगल्या वाईट काळातले सगळे सहकारी आहेत. ऐकीव गोष्टीवर आणि भक्कमपणे साथ देण्याच्या प्रक्रियेवर तुम्ही आजपर्यंत राहिले. माझी अपेक्षा आहे की तुम्ही निश्चितपणे या गोष्टीतून मला काय मार्ग असावा, मी काय करावं. आता माझे तसेही पण सगळ्या बाजूने लढण्याचे किंवा पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळवण्याचे संकेत जवळजवळ शून्य झालेले आहेत. कारण वळसे पाटलांनी ज्यावेळेस एक मीटिंग पारगावला घेतली त्यावेळेस पारगावचे वळसे पाटलांनी मला सांगितलं नाही, पण पारगावचे जे कार्यकर्ते मीटिंगला होते त्यांनी स्पष्टपणाने सांगितले का विवेक वळसे पाटीलांचं तिकीट आम्ही फायनल आहे, तुम्ही समजा आणि तुम्ही जोशानं काम करा. या परिस्थितीमध्ये मी काय निर्णय घ्यावा हा मला सुचत नाही. म्हणून निश्चितपणे आपल्या दरबारात येण्याचा माझा प्रयत्न राहिलेला आहे. आपण सगळे माझे सहकारी आहे, मला याच्यातून योग्य मार्गदर्शन करा. एकतर मी ह्या राजकीय प्रक्रियेत राहील अथवा न राहील या दोनच व्यवस्थेमध्ये मी आहे. आणि अन्य मी आज अखेरपर्यंत कोणी अनेक लोकांनी चर्चा केल्या, कोणत्या पक्षाशी हे बोलतात का, कोणत्या पक्षाशी चालतात का, यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, ह्या गोष्टीवर मी फारसं कोणाशी विचारणा केली नाही आणि इन्क्वायरी पण केली नाही. पण आज मला ही गरज वाटली की आपल्याशी बोलावं, अन्यथा माझी आयुष्यातली चूक ठरू शकते आणि म्हणून आपल्याशी बोलायला मी आलं. आपल्या मनामध्ये काही संकल्पना असतील तर निश्चितपणे मला मार्गदर्शन करावं की जे करून तुमचा एक सहकारी म्हणून उद्याच्या काळामध्ये या समाजातला घटक म्हणून काही काळ काम करायला संधी मिळाली तर मी चांगलं काम करू शकतो. ही प्रतिमा जेव्हा मी घेऊन जातो आहे त्यावेळेस आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन मला गरज वाटते, म्हणून मी आपल्यासमोर आहे.